तो खूप मोठा लॉस झाला मित्रांनो. ॲक्चुअली प्रॉब्लेम नाहीये, कारण की लॉसेस जे आहेत ना, ते ट्रेडिंगचा पार्टच आहे. पण प्रॉब्लेम काय असतो, की लॉसेस पण दाखवणं गरजेचं असतं. फक्त प्रॉफिट्स लोकं दाखवतात, तर लॉसेस पण दाखवले पाहिजेत. असं नाही की प्रत्येक ट्रेडरला फक्त आणि फक्त प्रॉफिट्सच होतात, असं काही होत नसतं. प्रत्येक ट्रेडरला, तो कितीही मोठा ट्रेडर जरी असला, त्याचे मिलियन सबस्क्रायबर जरी असले ना, त्याला लॉसेस हे होत असतात. फक्त काही लोकं लॉसेस दाखवतात, काही लोकं लॉसेस हाईड करतात. मी एक चॅलेंज घेतलंय 60,000 ते 1 करोड. त्याच्यामध्ये आपण खूप चांगल्या गेनमध्ये होतो, म्हणजे 500% च्या गेनमध्ये होतो. पण या म्हणजे वीकमध्ये ना चांगला परफॉर्मन्स राहिला नाही. या वीकमध्ये लॉसेस झालेले आहेत. तर ते मी तुम्हाला डायरेक्टली आता स्क्रीनवरती दाखवतो, की लॉस नक्की झालाय किती? तो लॉस बघून घ्या. तो या ठिकाणी जो लॉस झाला ना, तो झालाय जवळ-जवळ 52,000 चा आणि जे ब्रोकरेज वगैरे आहे टॅक्स मिळून ₹4,000. असं करून आपण 56,000 चा लॉस केलाय. तो ऑब्व्हियसली लॉस थोडा मोठा आहे मित्रांनो, कारण की 3,00,000च्या कॅपिटलवरती अल्मोस्ट असं पकडा की 20% चा लॉस एका दिवसामध्ये झालाय. पण स्ट्रॅटेजी खूप जास्त अग्रेसिव्ह असल्यामुळे लॉसेस पण तेवढेच होतात आणि प्रॉफिट्स पण तेवढ्या फास्ट होतात. सो नो प्रॉब्लेम मित्रांनो, काहीच अडचण नाहीये. हे बघा, लॉसेस जरी झाले असले तरी स्टिल आपण चांगल्या गेनमध्ये आहे. लॉसेस दाखवणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला लॉसेस दाखवतोय. लॉसेसला घाबरत नाहीये, बिकॉज लॉसेस हे होत राहतात. आता सिंपल गोष्ट, आपल्याला हे चॅलेंज कसे पण कंप्लीट करायचंय. भले लॉसमध्ये होऊ दे, प्रॉफिटमध्ये होतो. डेफिनेटली मी तुम्हाला ट्रान्सपरंट वेने हा चॅलेंज तुम्हाला कंप्लीटली दाखवणार आहे, की नक्की काय घडतंय. ओके. तर ज्या लोकांना ॲक्चुअल ट्रेडिंग शिकायचं असेल, समजायचं असेल आणि ज्या लोकांना ट्रेडिंगमधले ट्रान्सपरन्सी बघायला आवडते, त्यांनी राइट नाऊ चॅनलला फॉलो करा आणि आपल्या सगळ्या ट्रेडर्स मित्रांसोबत रील शेअर करा.